तर हे आहे यांचं टीव्ही सेक्शन। इथे डिजिटल मध्ये सुद्धा ऑप्शन आहे। हॅलो, सो चलो आमचा फ्रीज फायनल झालाय। आता तो डिलिव्हरी झाल्यावर तुम्हाला दाखवणार आम्ही कुठला घेतलाय। हाय हॅलो नमस्कार, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी श्रद्धा तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आता आम्ही चाललोय, आम्ही म्हणजे मी आणि श्रीषा चाललोय फ्रीज बघायला, कारण का आमचा फ्रीज बिघडला, त्याची गॅस लीक होते, जी की फ्रीजरचं भांडं असतं त्यातून। तर झाले गेले 5-6 दिवस तो फ्रीज बिघडला आणि त्याच्यामुळे म्हणजे फ्रीजमध्ये एवढं सामान होतं जे की आपल्या काही बॉटल्स असतात तर त्यांना बुरशी लागल्यासारखी झाली, किंवा मग टोमॅटो वगैरे ठेवतो तर ते खराब झाले। ते सडनली टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी होत आहेत। तर आता मी आणि श्रीषा चाललो आहे। तर आम्ही कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला तिकडे जाताना दाखवेन दुकानात गेल्यावर। तर ऑलरेडी मी एकदा बघून आले तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्रीज आहेत ते कसे आहेत। तर बघूया मग आपला एका बजेटमध्ये बसेल असा फ्रीज आम्ही बघणार आहोत। तर सो चला मग इथून ब्लॉगला स्टार्ट करूया। आता मी कुठे जाते आणि कोणता फ्रीज बघतोय हे तुम्हाला तिकडे गेल्यावर कळेल। सो बाय सोन्या। तर आता आम्ही आलोय फायनली त्या दुकानाच्या इथे। तर बघूया आता आतमध्ये जाऊन कोणतं बघतोय आणि काय। तर मी तुम्हाला आत गेल्यावर डायरेक्ट दाखवेन आणि सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की आम्ही कुठे आणि कोणता बुक केलाय। सो चलो। हॅलो, सो आम्ही आलोय स्टोअरमध्ये आणि आम्ही आलोय LG मध्ये। तर LG मध्ये तुम्ही बघता इथे मागे भरपूर गोष्टी आहेत, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर हे आहे यांचं टीव्ही सेक्शन। ओलेड, क्यूनेड असे बरेच टीव्ही वगैरे आहेत, वॉशिंग मशीन। तर इथूनच आमच्याकडे ऑलरेडी फ्रीज आहे, त्याला 9 वर्ष झालेत, तर तो बिघडला आणि आमचा टीव्ही पण LGचाच होता। तर LGचे प्रोडक्ट बऱ्यापैकी आहेत चांगले, तर म्हणून मग आम्ही ठरवलं की LG मध्येच बघायचंय। सो बघूया आता कोणता फ्रीज बघायचा आहे। तर इथे माझ्याबरोबर मोठा माणूस आहे फ्रीज सिलेक्ट करायला। भाऊ कोणता बघायचा फ्रीज? तर ओव्हरऑल कलरमध्ये एकाच ग्रेमध्येच बरेच शेड्स आहेत, डार्क आणि लाईट। आणि श्रीषाची इथे मस्ती चालले। तर बघू आता याच्यामध्ये कोणता करते बुक। तर बुक केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन। सो हे पण आहेत इथे ॲडव्हान्स फीचरमध्ये। तर हे आहे इथे डिजिटलमध्ये सुद्धा ऑप्शन आहे। इथे डिजिटलमध्ये ऑप्शन आहे। तर बघूया मग फायनल केल्यावर मी दाखवेन। सो चलो, चल बाय कर। हॅलो, सो त्या दिवशी मी LG मध्ये गेलेले, मी आणि श्रीषा फ्रीज बघायला, पण LG आणि नंतर सॅमसंगमध्ये सुद्धा आलेले, पण तेव्हा मी व्हिडिओ केला नव्हता, तर आता सुद्धा आलो। तर आज मे बी फायनल करू कोणतं आहे ते। तर आता बघूया यातला कोणता फायनल होतोय। आणि हो, श्रीषाने सुद्धा माझं नवीन चॅनल ओपन केलं आहे, सो तिच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। बोला बाबू, बोल त्यांना। सो चला आता कोणता फ्रीज फायनल करतोय ते बघूया। सो चलो बाय। श्रीषा बाय कर। हॅलो, सो चलो आमचा फ्रीज फायनल झालाय। आता तो डिलिव्हरी झाल्यावर तुम्हाला दाखवणार आम्ही कुठला घेतला आणि कोणता कलर। सो बेसिकली ते सेम असतात, एक कलर आणि व्हॅरियंट एवढे काही नाही आहेत। एका कलरमध्ये काही शेड्स आहेत, बट ठीक आहेत। तर LGला मी बघितलेलं, LGला एक ग्रे कलरमध्येच होतं, तर इथे बघितलंय फायनल झालंय। तर बघू आता उद्या डिलिव्हरी येईल तेव्हा तुम्हाला दाखवू मी कोणता फ्रीज घेतलाय। सो चलो मग भेटू आपण नंतर। बाय श्रीषा, बाळू वरती बघ, वरची बघ, बाय। चल बाय। नमस्कार मंडळी, तर वेळ आहे आमचा फ्रीज दाखवण्याची। मागाशीच दाखवलं जेव्हा ते काका आतमध्ये आणत होते, तर सगळं करेपर्यंत वगैरे लेट झालं आणि आज खूप टायर्ड फील होतंय, बिकॉज सकाळपासून सगळी आवरावरच चाललेली। इकडचा कोपरा साफ करून घेतला,
इकडे जो जुना फ्रीज होता तो काढून तिथेच ठेवलेला हा नवीन, बट नंतर मग इकडचं तिकडे तिकडचं इकडे असं करून आणि सगळं साफसफाई करून व्यवस्थित सगळं लावून घेतलं. तर मी तुम्हाला आता फ्रीज दाखवते. सो फायनली तो फ्रीज आलाय आणि खूप बरं वाटतं की ते जवळजवळ एक 9-10 वर्षांचा जुना फ्रीज होता, त्यानंतर आता हा आलाय. आणि फ्रीज, टीव्ही किंवा वॉशिंग मशीन म्हणजे या अशा गरजेच्या असं नाही म्हणत, पण काळानुसार आपल्याला काही गोष्टींची सवय लागते. तर आता गेले 15-20 दिवस तरी आमच्याकडे फ्रीज नव्हता, तर थोडं पहिलं जरा नवीन आम्हाला थोडं थंड पाण्याची आपल्याला सवय असते, तर त्याची थोडी काय म्हणतो की वेगळं वाटत होतं की थंड पाणी नव्हतं किंवा काय, पण नंतरचे काही दिवस काही नाही वाटलं. बट आता असं झालंय ना की भाज्या किंवा काही घेतलं तर त्या बाहेर ठेवून भलेही हवेवर, आता गेले मी 7-8 दिवस म्हणजे ते त्यानंतर मग मी टोपल्यामध्ये बाहेर ओपनमध्ये ठेवायला लागली. टोमॅटो असू दे, मिरच्या असू दे, तर कांदे बटाट्यांचा काही प्रॉब्लेम नसतो, ते तसेच असतात म्हणा. तर टोमॅटो, मिरच्या या खराब व्हायला लागल्या. म्हणजे आता हे पण कळतं की आता सध्या आपल्याला किती ऑर्गॅनिकच्या नावावर सुद्धा फसवलं जातं फळं वगैरे. तर या सगळ्या गोष्टींसाठी ना आपल्याला बेसिक आता फ्रीजची गरज ही असतेच. तर म्हणून मग शेवटी 15-20 दिवसांनी आम्ही निर्णय घेतला की चला फ्रीज घेऊया, कारण का आता लहान मुलं आहे घरात, कधी आपल्याला काय वाटलं बाबा चला आईस्क्रीम आहे किंवा काही ताक आणलं तर ते ठेवण्यासाठी. नेहमीचं मेन आणि सगळ्यात मोठी गोष्ट दूध, नाहीतर मग दूध आता 15 दिवस मला 2-3 टाइम तापवून तो ठेवावा लागत होता, जेणेकरून तो दुसऱ्या दिवशीला खराब व्हायला नको. तर अशी सगळी गोष्ट होती, तर त्यामुळे मग मला फ्रीज घ्यावा लागला, ती गरज भासली. तर फायनली आमचा फ्रीज आला, तर मी तुम्हाला दाखवते कोणता घेतला. तर चलो, तर हा आहे आमचा फ्रीज, याच्यामध्ये मी सुद्धा दिसते. सो हा आहे आमचा फ्रीज. तर इथे पूर्वी इथे जुना फ्रीज होता, शिशाचा कबड तिथे होता, तर तो तिथून इथे शिफ्ट केला आणि फ्रीज आता इथे आणला. तर हा आहे सॅमसंगचा 330 लिटरचा फ्रीज आणि हा स्मार्ट आहे, ते वायफाय वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. तर हा असा आहे फ्रीज. तर खूप छान आहे, मोठमोठे कंपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, हे दूध वगैरे ठेवायला इथे. त्यानंतर अजून सामान लावायचे, कारण मी बरंच मसाला किंवा मस्का वगैरे बटर, तर त्याचे डब्बे मी खाली मम्मीकडे दिलेत. तर हे असे 3 शेल्फ आहेत, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि वरती मिल्कसाठी वगैरे आहे. तर इथे हा भाज्या वगैरे ठेवायला पण बऱ्यापैकी स्पेशियस दिलाय त्यांनी, म्हणजे खूप छान आहे. त्यानंतर इथे हे जे आहे ते बटन आपण टेम्परेचर वगैरे, हे वायफाय वगैरे दिलंय, जेणेकरून इथे तुम्ही फ्रीजचं फ्रीजर आणि फ्रीजरचं फ्रीज करू शकता. सॉरी, इथे नाही, वरच्या फ्रीजर सेक्शनला. आणि हे आहे, तर हे आता जस्ट मी असंच लावून घेतलंय. बऱ्याच गोष्टी अजूनही ॲडजस्ट करायच्यात. इथे बॉटल्स वगैरे आहेत, बॉटलसाठी एवढंच आहे, बट ठीक आहे. हे अंडी वगैरे ठेवण्यासाठी. तर हा झाला फ्रीजचा सेक्शन आणि हे माझ्या श्रीशाने पेंट केलेले आहेत, थोडी मी मदत, थोडी ती, तर असं आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे. नंतर हा आहे फ्रीजर. तर फ्रीजरमध्ये सुद्धा इथे छोटे छोटे आहेत, म्हणजे याचं जे आपल्याला मोठी बॉटल ठेवायला वगैरे जागा असेल तसं नाही आहे, छोटं आहे 2. आणि इथे असं आहे, हे आहे आईस मेकर. तर हे जॉईंट नाही आहे, हे काढू शकतो आपण आणि याच्यामध्ये पाणी टाकून मग हे आपण उलट करून त्यातले आईस काढू शकतो याच्यामध्ये. तर हे असं आहे. त्यानंतर हे ट्विन कुलिंगमध्ये आहे, वरचं कुलिंग वेगळं, खालचं कुलिंग वेगळं असं असणार आहे. तर हे कन्व्हर्टेबल आहे, याचं आपण फ्रीजरचं फ्रीजसुद्धा करू शकतो हवं तेव्हा. तर असं आहे छानपैकी सॅमसंगचा. आम्ही LG आणि सॅमसंगमध्ये कन्फ्यूज होतो आणि फायनली आम्ही सॅमसंगचं घेतलं आहे फ्रीज. सो कसा वाटला तुम्हाला फ्रीज, नक्की सांगा. तर याचं 20 इयर्स वॉरंटी आहे आणि LG मध्ये आम्हाला 10 इयर्स मिळत होती. हे आहे 20 इयर्स आणि कॉम्प्रेसरचेच LG मध्ये 10 इयर्स मिळत होती. आणि ॲक्च्युली हे 2-3 वेळा गेलो आणि नंतर कम्पेअर करून मग शेवटी सॅमसंगवर आलो आम्ही. तर अशा प्रकारे आहे.
सो तर श्रीषाला भेटूया आपण. सोन्या बच्चू. तर हा सगळा पसारा आवरायचा आहे. काही फ्रीजवरचा सुद्धा आहे जुना, तर हे सगळं आवरून उद्यापर्यंत सगळं आवरून होईल हळूहळू हळू. अबू जेवली तू? ओ बिर्याणी खाल्ली, छान. सो चला मग, तुम्हाला कसं वाटलं आमचं फ्रीज मला नक्की सांगा. तर हा होता छोटासा ब्लॉग फ्रीजसाठीचा, कारण थोडी एक्साइटमेंट असते. आणि आता असं झालं ना की आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात. सो त्यासाठी असे ब्लॉग येतात छोटे छोटे आणि आम्ही करतो. सो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. फ्रीज आवडला असेल तर कमेंट करा कसं आहे फ्रीज आणि काय ते सगळं. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सो चला भेटू आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.